हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेमधील ची पदं MPSC मार्फत भरली जाणार अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केली होती। आता त्याचाच GR शासनाने काढलेला आहे आणि त्या GRमध्ये खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की कोणती पदं भरली जाणार आहेत, किती कालावधी लागणार आहे, आता ज्या भरत्या सुरू आहेत त्यांचं काय होईल, ही सर्व माहिती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे। तर हाच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यानुसार तुम्हाला आगामी परीक्षेची तयारी करता येईल। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या। याच्यातूनच प्रश्न विचारले जात आहेत। तर या ठिकाणी पहा, आज म्हणजेच 18 जुलै 2024 या तारखेचा हा GR आहे। काय म्हटलेलं आहे तर ब अराजपत्रित व वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत, म्हणजे सरळ काय तर मधील वाहन चालक आणि ही पदं MPSC मार्फत भरली जाणार नाहीत। ही आत्ता ज्या पद्धतीने भरली जातात त्याच पद्धतीने भरली जाणार आहेत। आता याच्यामध्ये प्रस्तावना वगैरे मी काय वाचत बसत नाही, कारण त्यामध्ये भरपूर वेळ आपला जाईल। आपल्याला शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूयात। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय असा आहे की राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ब व क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे काय तर टप्प्याटप्प्याने हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का, म्हणजे सगळीच्या सगळी पदं एकदमच MPSCकडे जाणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने ही पदं MPSCकडे जाणार आहेत। हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे। म्हणजे कोणकोणती पदं MPSCकडे द्यायची आणि टप्प्याटप्प्याने कशी द्यायची, तसंच MPSC आणि शासन यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन झालेली आहे। त्याचे अध्यक्ष सदस्य वगैरे नेमलेले आहेत। पुढे पहा, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा। त्याच्यापुढे समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायचे आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल। म्हणजे 6 महिने लागणार आहेत बा की शिफारस करायलाच की कोणती पदं MPSCकडून भरली जावीत। तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावायची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल। त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबतही शिफारस करेल। तर हे लक्षात आले। पुढे पहा, समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील। आता काय पूर्तता आहे तर सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमयापासून सूट विनिमय 1965 च्या नियम 3 सोबतच्या अनुसूचीमधील क्रमांक 33 मध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल। त्याच्या पुढे पहा, सदर पदांकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्ला मसलत करून संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत करण्यात येईल। म्हणजे जी पदं MPSC मार्फत भरल्या जातील की नाही त्यांची नवीन सेवा प्रवेश नियम तयार केले जातील। त्याच्या पुढे पहा, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS ION कंपनीचे दर 3 वर्षांसाठी म्हणजेच दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत। तसेच IBPS कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत। पुढे पहा, यामुळे ज्या प्रशासकीय विभागांचे यापूर्वी कंपन्यांशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे
अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक 4 मे 2022, शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 व शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2023 प्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर ठरवता येईल। याचा अर्थ तुमच्या लक्षात आले का की जरी गटची पदं असतील पण ती जर तातडीनं भरणं आवश्यक असेल तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित विभागामार्फत TCS किंवा IBPS मार्फत परीक्षा घेता संबंधित विभागाला TCS किंवा IBPS मार्फत परीक्षा घेता येणार आहे। मग आता आपली जी BMCची परीक्षा मोस्ट वेटेड म्हणजे खूप जण वाट पाहत आहात ती परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेता येईल किंवा ज्या डिपार्टमेंटनी ॲग्रीमेंट केलेल्या या कंपन्यांसोबत आणि ते डिपार्टमेंटसुद्धा TCS आणि IBPS मार्फत परीक्षा घेऊ शकतात, पण कधीपर्यंत 31 डिसेंबर 2025 पर्यंत। पुढे पहा, राज्य पातळीवरती भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील। तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल। म्हणजे जी पदं MPSC मार्फत भरली जाणार नाही की नाही की त्यांची भरती कशी करायची ही कधीपासून 1 जानेवारी 2026 पासून त्यांची भरती कशी करायची ते नव्यानं ठरवलं जाणार आहे। पण 31 डिसेंबर 2025 पर्यंत तरी TCS आणि IBPS मार्फतच गटच्या परीक्षा होतील, ज्या MPSC मार्फत होणार नाहीत त्या। पुढे पहा, सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठविणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 2 नोव्हेंबर 2022 अन्वये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील। पुढे गट संवर्गातील वाहन चालक व गट संवर्गातील पदे 4 मे 2022च्या शासन निर्णय या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करावी। म्हणजे आत्ता जी पद्धत चालू आहे तीच पद्धत गट वाहन चालक आणि गट साठी राहील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट पदांसाठीचे यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी सवलती यापुढे सुद्धा लागू राहतील। म्हणजे जरी MPSC मार्फत परीक्षा घेण्यात येणार असली तरीही आत्ताचे जे नियम आहेत सरळ सेवेमध्ये तेच नियम पुढे कंटिन्यू राहतील असं यांनी यामध्ये सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं हा शासन निर्णय म्हणजे एकंदरीत काय माहीत आहे का, आगामी 6 महिन्यात तरी MPSC मार्फत परीक्षा होणार नाही। 6 महिन्यात ती समिती शिफारस करणार आहे, त्याच्यानंतर मग तशा पद्धतीनं त्याचे प्रत्येक डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियम सुधारित येणार आहेत। म्हणजे माझा अंदाज असा आहे मित्रांनो की 1 वर्ष या प्रोसेसमध्ये जाणार आहे, त्यामुळे 1 वर्षापर्यंत तरी हे TCS आणि IBPS मार्फतच परीक्षा होतील। तोपर्यंत 31 डिसेंबर 2025 होऊन जाईल। म्हणजे 2026 पासून हे 2026ची जी MPSCची जाहिरात येईल किंवा 2025च्या शेवटी जी MPSCची जाहिरात येईल तेव्हापासूनच हे गटची पदं MPSC मार्फत भरल्या जातील। तोपर्यंत TCS आणि IBPS मार्फतच होईल। एकंदरीत सर्व GRचा जर तुम्ही मतितार्थ काढला तर तेच होतं। आता 6 महिने म्हणजे काय, जानेवारी 2025 पर्यंत, तिथून पुढे सेवा प्रवेश नियम होणं वगैरे। म्हणजे 2025ची जाहिरात गेलीच यांची, अजून 2024ची पण जाहिरात आली नाही गट ब आणि गट ची। तर एकंदरीत एखादं वर्ष तरी या सर्व प्रोसेसमध्ये जाणार आहे आणि तोपर्यंत ज्या डिपार्टमेंटला पदं भरणं तातडीनं आवश्यक आहे त्यांना TCS आणि IBPS मार्फत परीक्षा घ्यायला परवानगी देऊन टाकलेली आहे। तर असं एकंदरीत या GRचा अर्थ आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।